आज आपण ना सर्वांच्याच आवडीचे असे व्हेज नूडल्स आणि व्हेज मंचुरियन ग्रेव्हीवाले कसे बनवायचे त्याची रेसिपी पाहणार आहोत. बनवायला सोपं आहे एकदम. सिंपल पद्धतीने मी कसं बनवायचं ते सांगितलेलं आहे. साहित्यही खूप कमी लागतं. तर एकदा नक्की बनवून बघा. हॉटेलमध्ये जाणं खाणं विसरून जाल एवढे जबरदस्त टेस्टी हे व्हेज नूडल्स आणि मंचुरियन लागतात. मुलंही आवडीने खातील कारण मुलांना हे सर्व पदार्थ आवडतात. त्यापेक्षा आपण घरी बनवून दिलं तर खूपच योग्य पडतं. तर त्यासाठी इथे बघा आपल्याला लागणार आहेत काही भाज्या ज्या आपल्या घरामध्ये उपलब्ध असतातच. त्यासाठी इथे एक मोठा कोबीचा कांदा घेतलेला आहे मी. तो आपल्याला किसून घ्यायचा. तो कांदा मी धुवून घेतलेला आहे स्वच्छ. त्यानंतर घेतलेले आहे कोबी मोठाच घ्यायचा म्हणजे मंचुरियन जे आहेत व्यवस्थित होतात. 4-5 जणांना सहज पुरतात. 2 मोठे गाजर घेतलेले आहेत. गाजरचं आपण साल काढून घ्यायचं आहे. धुवून घेतलेले आहेत. वरचं साल काढून टाकायचं लक्षात ठेवा. आणि कोबी आणि गाजर आपल्याला किसून घ्यायचं आहे. त्यानंतर सिमला मिरची घेतलेली आहे. सिमला मिरची आणि एक कांदा मध्यम आकाराचा तो आपल्याला असं लांबट चिरून घ्यायचा आहे. आता ह्या भाज्या मी चिरून घेते पटापट. तर इथे बघू शकता आपला जो कोबी आहे मी किसून घेतलेला आहे. कोबी जेवढा चांगला किसून घ्याल तेवढंच मंचुरियनचं टेक्स्चर छान येतं. बारीक चिरून घेऊ नका. त्यानंतर गाजरही मी किसून घेतलेले आहेत. तर थोडासा गाजर बाजूला आपण नूडल्ससाठी लांबट असा चिरून ठेवलेला आणि बाकीचा 1.5 गाजर मी इथे किसून घेतलेलं आहे. त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं इथे आपल्याला. एक छोटा अर्धा चमचा मीठ घातलं आहे आणि हे भाज्यांना आपल्याला लावून मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल, जे एक्स्ट्रा पाणी आहे ना भाज्यांमध्ये ते निघून जाईल. आपल्याला ते काढून टाकायचं आहे. नाहीतर काय होईल माहिती आहे, जर तुम्ही डायरेक्ट असं भाज्या वापरायला गेलात ना नूडल्स मंचुरियन बनवण्यासाठी तर भाज्यांना थोड्या वेळाने पाणी सुटतं आणि मग तुम्ही ना जेव्हा यामध्ये कॉर्नफ्लोअर मैदा मिक्स कराल ना तो खूप प्रमाणात लागेल आणि मंचुरियनचं टेक्स्चर बिघडेल. त्यामुळे आता हे मीठ लावून 5 मिनटं साईडला ठेवूया. तोपर्यंत आपण काय करायचं आहे, गॅसवरती मी एक कढईमध्ये पाणी गरम करत ठेवले. त्यामध्ये घालणार आहोत आपण नूडल्स. ते एक हाका नूडल्सचं व्हेज नूडल्सचं पॅकेट मी पूर्ण घातलेलं आहे. पाणी चांगलं गरम पाहिजे आणि गरम पाणी झालं की चांगला गॅस फास्टवरती ठेवायचा आणि एक उकळी आणून घ्यायची आणि नंतर मध्यमवरती करायचा. आणि हे नूडल्स अख्खेच ठेवायचे, तोडून घ्यायचे नाहीत. म्हणजे काय होतं, छान दिसतात दिसायला. हे अख्खे नूडल्स तोडून घेतलात तर ते मी कट झालेले असतात. त्यानंतर एक छोटा चमचा मी इथे तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं घातलात ना काय होतं, नूडल्स मोकळे मोकळे होतात, एकमेकांना चिटकत नाही. आता जे आपण भाज्यांना मीठ लावून ठेवलं होतं ते एका कॉटनच्या कपड्यावरती घ्यायचं. आपले नूडल्सही तोपर्यंत तिकडे शिजत आहे तोपर्यंत आपण हे काम करून घ्यायचं. भाज्यांमधलं एक्स्ट्रा जे पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचं. बघू शकता किती प्रमाणात पाणी सुटलेलं आहे. नाहीतर आपण जेव्हा डायरेक्ट याच्यामध्ये पीठ घातलं असतं ना तर नुसतं एकदम पातळ झालं असतं आणि आपले जे मंचुरियन आहेत ना ते बरोबर झाले नसते. खूप आपल्याला त्यामध्ये मैदा वगैरे मिक्स करावा लागला असतं. त्यामुळे ही स्टेप करणं खूप गरजेचं आहे. त्यामधलं सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. तर तुम्ही बघू शकता किती प्रमाणात पाणी निघालेलं आहे. म्हणून जास्त नाही, 5 मिनटं त्याला फक्त मीठ लावून ठेवायचं भाज्यांना. जे पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचं. आता भाज्यांमधलं सर्व पाणी जे आहे मी काढून टाकलेलं आहे. बघू शकता एकदम घट्ट असं आपल्या भाज्या गोळ्यासारख्या झालेल्या आहेत. एक्स्ट्रा सगळं पाणी निघून गेलेलं आहे. असंच आपल्याला भाज्या हव्या आहेत, जास्त पाणीदार नको आहेत. तोपर्यंत आता चेक करूया नूडल्स. तर बघा नूडल्सही आपले चांगले शिजले जात आहेत. जास्त नाही, 5 मिनटं शिजवून घ्यायचे आहेत मीडियम फ्लेमवरती. हे बघा असं चमच्याने किंवा चिमट्याने असे मोकळे मोकळे करून घ्यायचे म्हणजे ते एकमेकांना चिटकत नाहीत आणि जे चिकटलेले असतात ना तेही वेगवेगळे होतात. तर मध्ये मध्ये असं मिक्स करत राहायचं, हलवत राहायचं आपल्याला. आता नूडल्स आपण चेक करूया. तर बघू शकता पटकन तुटलं आहे म्हणजे नूडल्स आपले शिजलेले आहेत. जास्तही शिजवायचे नाही आहेत, नाहीतर जेव्हा आपण नूडल्स बनवू ना तर गिचक्यासारखे होतील. आता हे लगेचच पाण्यातून काढून घ्यायचं आहे आणि एखाद्या चाळणीवरती ठेवायचे म्हणजे जे काही एक्स्ट्रा पाणी वगैरे असेल ना तेही निघून जातं. तर सर्व नूडल्स मी काढून घेतलेले आहेत. आता याला परत ना थोडंसं तेल लावायचं आहे आपल्याला. एक छोटा अर्धा चमचा मी तेल लावलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे नूडल्स एकमेकांना चिकटणार नाहीत. काय होतं, पाण्यातून काढून ठेवल्यानंतरही आपण ना जेव्हा असंच यांना सोडलं ना तर ते एकदम गोळ्यासारखे होतात. तेल लावून ठेवलं की ते अजिबात एकमेकांना चिटकत नाहीत आणि मोकळे मोकळे राहतात. त्यामुळे हेही स्टेप करणं खूप गरजेचं आहे. आता नूडल्स साईडला ठेवलेले आहेत. आपण भाज्यांमध्ये घालणार आहोत 2 बारीक चिरलेल्या मिरच्या
आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या ना मी चिरून घेतलेल्या आहेत, किंवा तुम्ही पेस्टही घालू शकता. त्यानंतर 1 चमचा लाल चिली सॉस, म्हणजे रेड चिली सॉस मार्केटमध्ये इझिली मिळतो तो, किंवा ग्रीन चिली सॉस असेल तोही घालू शकता. 1 चमचा सोया सॉस घालते. त्यानंतर ना आता आपण इथे घालणार आहोत हे मॅजिक क्यूब. व्हेजिटेरियन मॅजिक क्यूब्स असतात मार्केटमध्ये, तुम्हाला सहज मिळतील. हॉटेलवाले वगैरे काय अजिनोमोटो घालतात, त्या शरीराला घातक असतं. त्यापेक्षा आपण हे मॅजिक क्यूब देतात ना, ते घातलात ना तरी मंचुरियन खूप टेस्टी होतात. तर इथे मी 2 पॅकेट घेतलेले आहेत. कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये तुम्हाला सहज मिळतील. हे 2 पॅकेट आपण इथे घालून घेतलेले आहेत. त्यामुळे खरंच मंचुरियन जे आहेत ना खूप टेस्टी होतात. आता आपण यामध्ये ना थोडंसं मीठ घालायचं आहे, कारण आपण भाज्यांनाही आधी मीठ लावून ठेवलं होतं. आता फक्त पिठांच्या हिशोबाने आपल्याला इथे मीठ लावायचं आहे. आणि आधी हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया. नंतरच यामध्ये आपण बाकीचं जे साहित्य आहे ते ॲड करणार आहोत. आधी हे सर्व मीठ, सॉसेस वगैरे आहेत भाज्यांना व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत. तर या पद्धतीने एकदा तुम्ही व्हेज नूडल्स मंचुरियन बनवून बघा, खरंच खूप छान लागतात. मुलंही आवडीने खातील आणि ना नेहमी तुम्हाला बनवायला फरमाईश करतात. आता भाज्या सर्व व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये घालते मी 2 मोठे चमचे मैदा. तर आधी 2 चमचेच घेतलेला आहे. त्यानंतर 2 ते 3 चमचे आपण इथे घालणार आहोत कॉर्नफ्लोअर. कॉर्नफ्लोअर मैद्यापेक्षा जास्त घालायचं. मैद्याचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं, म्हणजे मंचुरियन जे आहे ना खुसखुशीत होतात. आता आधी एवढंच घालून आपण मिक्स करून घ्यायचं. जर वाटलंच आपल्याला की त्याचं बाइंडिंग होत नाही आहे, तर तुम्ही 1-2 चमचे कॉर्नफ्लोअर घालू शकता यामध्ये. मैदा वापरू नका. मैद्याने कसे ते मंचुरियन जे आहेत ना असे वातळ चिवटसारखे होतील. कॉर्नफ्लोअरने एकदम खुसखुशीत होतात, जसे रेस्टॉरंटमध्ये वगैरे असतात ना तसे. तर त्यामुळे शक्यतो तुम्हाला एक्स्ट्रा वाटलं तर कॉर्नफ्लोअरच घाला. तर बघा सर्व पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं. आता ना आपण एक छोटासा गोळा बाइंडिंग करून बघूया, बाइंडिंग होतं आहे की नाही. गोल असा नाही, थोडंसं यामध्ये अजून कॉर्नफ्लोअर मला कमी वाटतं आहे, तर मी 2 चमचे छोटे अजून घालते. आणि परत मिक्स करून घेऊया. पिठाचं प्रमाण जास्त नको आहे, लक्षात ठेवा. कॉर्नफ्लोअर मैदा जास्त नाही वापरायचं आहे. इथे भाज्यांचं प्रमाण जास्त असलं पाहिजे. फक्त आपल्याला नाही त्याला चांगलं असं बाइंडिंग आलं पाहिजे, आणि जेव्हा आपण फ्राय करू तेव्हा ते सुटले नाही पाहिजे तेलामध्ये, विरघळलं नाही पाहिजे. एवढंच आपल्याला यामध्ये पीठ घालायचं आहे. पीठ जास्त घालायचंच नाही आपल्याला. हे हलकंसं चांगलं मिक्स करून झालेलं आहे. आता बघू शकता जेव्हा आपण याचं बॉल बनवतो आहे तेव्हा इझिली बॉल पटकन होत आहेत, गोल स्मूथ असे. आपण हे पटापट बॉल बनवून घेऊया, म्हणजे काय होतं आपल्याला तळायला सोपं पडेल. मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. तेल चांगलं गरम पाहिजे आहे, लक्षात ठेवा. कमी कोमट तेलामध्ये मंचुरियन तळायला टाकू नका, नाही तर ते तेल शोषून घेतात. आता तुम्हाला ना असं वाटत असेल की अजून खुसखुशीत पाहिजे, तर तुम्ही थोडाच छोटा चमचा, एक पाव चमचा एवढं यामध्ये बेकिंग सोडा घालू शकता. पण मला घालायचं नाही आहे. मला अशीच एक कुरकुरीत मंचुरियन होतात तेच आवडतात, त्यामुळे यामध्ये म्हणजे बेकिंग सोडा वगैरे वापरलेला नाही आहे. पटापट हे मंचुरियन आपण फ्राय करून घेऊया. एका साईडने हलके फ्राय होऊ द्या, मग पलटून याला आपण दुसऱ्या साईडने फ्राय करून घेऊया. गॅस मीडियम ठेवलेली आहे आणि व्यवस्थित मिक्स करत हलवत आपण हे मंचुरियन थोडेसे असे गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घेऊया. म्हणजे आतपर्यंत ज्या भाज्या आपण कच्च्या वापरल्या आहेत त्या शिजल्या जातील, फ्राय होतील. त्यामुळे मीडियम फ्लेमवरती आपण तळून घेणार आहोत. बघू शकता किती सुंदर असे कलर येत चाललेला आहे याला, आणि खरंच खूप टेस्टी लागतात. तुम्ही बाहेरून आणणं विसरून जाल हॉटेलमध्ये वगैरे. मुलांना न देता घरीच बनवून दिलात ना तर मुलंही खुश होतात आणि चवीला ते एकदम भारी लागतं. आणि मी तुम्हाला दाखवले साहित्यही खूप कमी लागतं. आपल्या घरामध्ये जे असं साहित्य उपलब्ध त्यामध्येच तुम्ही बनवू शकता. आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने मला जेवढं समजवता येईल तेवढ्या पद्धतीने मी तुम्हाला समजवते आहे. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. तर हे बघा आपले मंचुरियन फ्राय झालेले आहेत. आता जे तेल घेतलं होतं त्यामधलं थोडंसं तेल काढून घेतलं आणि त्याच कढईत आपल्याला आता नूडल्स बनवायचे. तर मी थोडेसे 5-6 लसणाच्या पाकळ्या गरम तेलामध्ये घातले. त्यानंतर अर्धा कांदा लांबट चिरून घेतलेला तो घालते. आता इथे काय करायचं माहिती आहे, गॅस आपल्याला एकदम फास्टवरती ठेवायची आणि ह्या भाज्या आपल्याला परतून घ्यायच्या आहेत. तर थोडासा गाजर असा लांबटच कापून घ्यायचा आहे. सिमला मिरची घेतलेली आहे. आता इथे तुम्हाला 3ही कलरच्या सिमला मिरच्या असतील तुमच्याकडे तर त्या घालू शकता. आणि हाय फ्लेमवरती आपल्याला ह्या भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत. एकदमही शिजवायच्या नाही आहेत. तर मस्त असं सुगंध सुटला आणि भाज्या बघू शकता हलक्या हलक्या अशा आपण फ्राय करून घेतो आहे.
तो हलकासा बघू शकता सिमला मिरचीवरती कलर आलेला आहे, लसूणही चांगला भाजला गेलेला आहे. आता ना पटापट यामध्ये अशा भाज्या मिक्स करत जाऊया. तर मी घालते आता कोबीही लांबट चिरून घेतलेला आहे. कोबी कसं जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे कोबीला शेवटी घालायचं आणि गॅस इथे एकदम फास्टवरतीच ठेवायची आहे. आता कोबी मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं थोडंसं मीठ चवीनुसार. मीठ जास्त घालायचं नाही आहे, कारण आपण यामध्ये सॉसेस वगैरेही ॲड करणार आहोत ना, त्यामुळे त्यामध्येही मीठ असतं, त्यामुळे मिठाचं प्रमाण आपल्याला कमीच ठेवायचं आहे. आता भाज्या आपल्या चांगल्या परतून झालेल्या आहेत. त्यानंतर यामध्ये घालूया अर्धा चमचा काळी मिरी पावडर, सोबतच ना हे मॅजिक क्यूबची एक पॅकेट, तेही आता फटाफट मिक्स करून घेऊया. आणि आता गॅस काय केलं आहे मी एकदम मंदवरती ठेवलं आहे, म्हणजे आपण सॉसेस वगैरे घालेपर्यंत भाज्या करपू नये म्हणून. त्यानंतर 1 चमचा व्हिनेगर घालते, 1 चमचा रेड चिली सॉस, लाल मिरचीचा सॉस, 1 चमचा शेजवान चटणी घालते. आता शेजवान चटणी नसेल तर मग तुम्ही 2 चमचे चिली सॉस घातलात तरी चालेल. 1 छोटा चमचा सोया सॉस घालायचा आहे. पटकन आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. एकदम मस्त कलर येत चाललेला आहे आणि खरंच खूप टेस्टी आहे. या पद्धतीने बनवलेले नूडल्स लागतात. आता इथे मी ना स्प्रिंग ऑनियनचा मधला जो व्हाईट पार्ट असतो ना, तो घातलेला आहे. ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर घाला. तर मला इथे एक थोडासा होता, मी तो वापरते आहे. आणि आता घालूया आपण जे नूडल्स बॉईल करून ठेवले होते ते. तर नूडल्स बघू शकता अजिबात एकमेकांना चिकटलेले नाही आहेत, एकदम मोकळे मोकळे. आता नूडल्स घातल्यानंतर काय करायचे, हलक्या हाताने आपल्याला याला मिक्स करायचे. आता गॅस जी आहे मी फास्टवरती ठेवली आणि हलक्या हाताने अलगद खालून वरती असं करायचं, नाही तर नूडल्स तुटू शकतात. मिक्स करून घ्यायचे आहेत. बघू शकता किती सुंदर कलर येत चाललेला आहे. अलगद फक्त मिक्स करत राहायचं आहे आपल्याला. तर हे बघा नूडल्स आपले तयार झालेले आहेत. वरून थोडेसे स्प्रिंग ओनियनचा ग्रीनवाला पार्ट असतो तो घातलेला आहे. तर हे गरमागरम असे आपले व्हेज नूडल्स तयार आहेत. त्या एका बाउलमध्ये घेत आहे मी रेड चिली सॉस, 1 चमचा रेड चिली सॉस घेते. त्यानंतर 1 चमचा आपण शेजवान चटणी घालतो आहे, शेजवान सॉस वगैरे असेल तोही चालेल. 1 चमचा व्हिनेगर घालते आहे. तर माझ्याकडे चिली व्हिनेगर आहे, नॉर्मल प्लेन व्हिनेगर असेल तेही घातलं तरी चालेल. 1 चमचा सोया सॉस घालायचा आहे. त्यानंतर एक अर्धा छोटा चमचा मी इथे काश्मीरी लाल मिरची पावडर घालते. यामुळे काय होईल, जे आपण मंचुरियनसाठी ग्रेव्ही बनवणार आहोत ना, त्याचा कलर खूप सुंदर येईल. आपल्याला फूड कलर वगैरे काही वापरायचे नाही, त्यामुळे नॅचरल कलरसाठी इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घातली. त्यानंतर दुसऱ्या बाउलमध्ये मी घेतलेले आहेत 2 चमचे कॉर्नफ्लोअर. यामध्ये थोडंसं पाणी घालून याची पेस्ट बनवून ठेवायची आपल्याला. एकदम पातळ अशी पेस्ट बनवून ठेवायची आहे. तर हे सर्व कामं आधी करून घ्यायची. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे. 2 चमचे तेल घेतले. तेल जसं गरम होईल त्यामध्ये घालायचे लसूण. तर 5-6 लसणाच्या पाकळ्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत. थोडा वेळ परतल्यानंतर यामध्ये आपल्याला काही भाजी ॲड करायची आहे. तर छोटासा कांदा, सिमला मिरची, स्प्रिंग ओनियनचं व्हाईट पार्ट, कोबी, गाजर, तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या आणि तुम्हाला जेवढ्या प्रमाणात आवडतात तेवढ्या प्रमाणात तुम्ही ते घालून घ्या. पटापट एकदम गॅस फास्ट ठेवायचे आणि भाज्या आपल्याला थोडा वेळ असं परतून घ्यायच्या आहेत. जास्त शिजवायच्या नाही आहेत, लक्षात ठेवा. ग्रेव्हीमध्ये वापरणार आहोत त्यामुळे जास्त भाज्या परतायच्या नाही आहेत. त्यानंतर आपण जे सॉसेस सर्व मिक्स करून ठेवले होते ते घालून घ्यायचे आहेत. हलकंसं 1 मिनिटभर आपण हे परतून घेणार आहोत, जास्त नाही. आणि गॅस इथे आपण फास्टची आता थोडा मीडियमवरती केलेली आहे. आणि इथे मी स्प्रिंग ओनियनही थोडंसं घालते. आता तुम्हाला ग्रेव्ही किती प्रमाणात बनवायची आहे त्यानुसार तुम्ही इथे भाज्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर मी थोडीशीच ग्रेव्ही बनवते, जास्त ग्रेव्ही नाही करत आहे. नंतर इथे घालूया पाणी. तर अर्धा ग्लास एवढं मी पाणी घातलेलं आहे. कलर बघू शकता, काश्मीरी लाल मिरची पावडर घातली होती ना, त्यामुळे कलर किती सुंदर आलेला आहे बघा. कोणताही फूड कलर वापरायची गरज नाही आहे. नॅचरल असं काश्मीरी लाल मिरची पावडरने कलर खूप सुंदर येतो. थोडंसंच घालायचं आहे मीठ, कारण सॉसेसमध्ये वगैरेही मीठ आहे. फक्त हलकंसं थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे. पटकन मिक्स करून घेऊया आणि याला एक उकळी येऊ द्यायची आहे. गॅस फास्टवरती करून एक पटकन उकळी काढून घेऊया.
बघू शकता आता मस्त उकळी आलेली आहे. यामध्ये आपण ना ज्या भाज्या घातलेल्या आहेत कच्च्या मिनिटभरच परतवलेल्या आहेत त्याही शिजल्या जातात, जास्त वर कुकी करायचे नाही आहेत. आणि त्यानंतर आपण जी कॉर्नफ्लोअरची पेस्ट बनवून ठेवली होती ती घालून घ्यायची आहे. यामुळे काय होतं, जी ग्रेव्ही आहे ना दाटसर होते आणि जो आपण यामध्ये मंचुरियन घातले आहे त्याला व्यवस्थित कोट करते ग्रेव्ही होते. त्यामुळे कॉर्नफ्लोअरची पेस्ट नक्की घालायची आहे. तर थोडंसं 1 मिनिटभर आपण ही ग्रेव्ही शिजवून घेऊया, म्हणजे चांगलं टेक्स्चर येईल ग्रेव्हीला, थोडी दाटसरही होईल. होऊ शकतात झटपट असे आपले हे व्हेज मंचुरियन विथ नूडल्स तयार झालेले आहेत. किती छान दिसत आहेत बघू शकता. आणि एकदम जो ग्रेव्ही आहे त्याला शाईनी बघा किती सुंदर आलेली आहे. आता तुम्ही मंचुरियन यामध्ये घालून घ्यायचे आहेत. तुम्हाला किती प्रमाणात किती लोकांसाठी बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही हे मंचुरियन या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्या. लगेचच ॲब्झॉर्ब करून घेतात, पाणी शोषून घेतात आणि कोट व्यवस्थित होतात. बघू शकता एकदम ग्रेव्ही जी आहे शोषून घेतलेली आहे. तर गरमागरम आपले असे व्हेज मंचुरियन नूडल्स तयार झालेले आहे. थोडेसे स्प्रिंग ओनियन वरून घातलेलं आहे. तर आता आपण प्लेटिंग करून घेऊया. प्लेट्समध्ये मी नूडल्स काढून घेतलेले आहेत आणि आपले हे गरम गरम व्हेज मंचुरियन विथ ग्रेव्ही खूपच सुंदर कॉम्बिनेशन आहे. चवीला खरंच खूप भारी लागतात. तर एकदा नक्की बनवून पहा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अशाच छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा. म्हणजे काय होईल, माझी जे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन आहे ना ते लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. कारण माझ्या चॅनलवरती अशाच छान छान रेसिपी असतात जे तुम्ही आणि तुमच्या फॅमिलीसोबत एन्जॉय करू शकता. तर नक्की बनवा आणि एन्जॉय करा गरमागरम व्हेज नूडल्स विथ मंचुरियन ग्रेव्ही.